मस्करी नको करू. त्याच्यामुळे मस्करी नको करू. नको ना करू. नको ना करू आता. हे सांगितलं ना नाही. एकदम फ्रेश कश. तू म्हणायला पाहिजे तुम्हाला चिंता. म्हटलं नाहीत का? नाही म्हटलं मला. मला मी बोललो होतं ना. मला हे मला पाहिजे. बरं ते. आधी खाऊ घे. मिल्ट होणार. जाऊ दे आधी खाऊन घे. अरे पप्पा तुला देणार नाही असं कधी होईल का? काय तू पण हा बाप कुणासाठी सगळं करत असतो? मुलांसाठीच ना. मग तू असा लगेच रुसला. ते पाहत होते तुझं मन की तुला कसं वाटतंय मी असं केल्यावर. थंड आहे. कोणते फ्लेवर आहेत? व्हॅनिला आणि हे कोणतं स्ट्रॉबेरी. ब्ल्यू वाले वेगळे आहेत का? ब्लू वाले व्हॅनिला हे बघ. आणि 4 कुणासाठी? 2 तुला. 2 मला डायरेक्ट का बरं? तुला आवडतं ना म्हणून. ए छोटे होते ना. खाऊ दे नंतर काढा. खाऊन घे. काय प्रेम आहे बाई एकमेकावर. स्माइली. कुठे? हे बघ ना इथे स्माइली होता. तुम्हाला लेट होते ना? तर तो व्हॅनिला. मस्त फ्लेवर आहे. असं कसं? उत्कर्ष बटरस्कॉच वाटतं. नाही व्हॅनिला आहे. तो पिंक आहे. तोच भारी. पहिला छान होतं ना. खाऊन बघ. फ्लेवर आहे. त्याला आवडेल. तुला आवडला ना? मला माहिती ना त्याची टेस्ट. मला ब्लॅक क्रंच जॅम पण आवडतो. हा स्ट्रॉबेरी. बाय बाय. थँक्यू. हो. थँक्यू. खुश ना? बाय. मस्त थंड वाटलं असेल पप्पांना. पुण्यातून आला तू? एकच नंबर. हा इथं बस ना मला बसून. मला खिडकीपाशी बसायचं असतं. बस कर. हं? बस. आता काल याचं जॅमचं एक जिम जॅम खाल्लं होतं का? पप्पांनी डीमार्टला गेल्यावरती. हां खास अभ्यास नाही केला तर मग अशी घरातली कामं करावी लागतात. चला पटापटा भाजी करायची आहे संध्याकाळी. नाही करणार का? नाही तो मजाक नाहीच आहे. मम्मा कधी मजाकही करत नाही आणि मम्मा कधीच काही करत नाही. इतकी बारीक करू नकोस, फक्त 2 कर. पटपटावर संध्याकाळी भाजी लागते. पनिशमेंट आहे तुला. नो. आजच्या दिवशी कशाला? कायमस्वरूपी. माझा कामवालाच आहे तू आता इथून पुढे. नाही नको सुधरू. मला नोकर नाही भेटणार. मला नोकर नाही बाहेर भेटणार. काही नको. ऑल टाइम मॉर्निंग टू नाईट, डे टू नाईट. नको मला. पप्पा नोकर आहे का? हाऊस हेल्प मागव. पगार कोण देईल? मी देईन ना. तू आधी दे ऍडव्हान्स, मग मागवेल. हाऊस हेल्प फ्री आहे मम्मा. फ्री. हाय हॅलो नमस्ते. मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 27 तारीख. तर मंडे आहे. तर हा मंडेचा ब्लॉग आहे आपला.
तर माझी मॉर्निंगपासूनच सुरुवात झालेली आहे, कारण की ब्लॉग मी काही बनवत नव्हती बऱ्यापैकी. तुम्हाला माहिती आहे माझं चॅनल सस्पेंड झालेलं आहे, त्याच्यामुळे मी ना माझं मूडच गेलेलं आहे ब्लॉग बनवण्याचा. त्याच्यामुळे पण म्हटलं कशाला आपण, म्हणजे सस्पेंड जरी झाले 3 महिन्यासाठी, तरी आपण जर ब्रेक घेतला तर मग व्ह्यूज पण डाऊन होतात आणि दुसरी गोष्ट आपली ग्रोथही डाऊन होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण ब्लॉग चालू करूया. तर सकाळी मी नाश्ता केलेला आहे. उत्कर्ष स्कूलला गेल्या, उत्कर्ष बाबाही कामावर गेले, तर मी माझ्यासाठी नाश्ता बनवलेला आहे. तर इथे बनवलेले आहे पोहे, आणि उत्कर्षला जे ॲपल दिलं होतं त्याच्यातलं उरलेलं जे ॲपल आहे ते घेतलेलं आहे. 1 अंडा घेतलेला आहे. असा मी नाश्ता घेतलेला आहे. आता मी नाश्ता करते आणि मग नंतर तुमच्याशी जे काही पुढे आहे ते त्या गोष्टी शेअर करते. माहिती आहे माझं चॅनल सस्पेंड झालेलं आहे, असं मी छोट्या व्हिडिओत सांगितलं होतं, पण ती सहजच बनवली होती अशीच व्हिडिओ. पण माझं चॅनल सस्पेंड का झालं आहे ते सांगते. तर माझं एक दुसरं चॅनल आहे ज्याच्यावर AI जनरेटेड कंटेंट आहे, तर ते माझं सस्पेंड झालेलं आहे, म्हणजे डिमॉनिटाईज झालेलं आहे. सस्पेंड नाही झाले, ते डिमॉनिटाईज झाले. त्याच्यावर AI म्हणजे मास कंटेंट असं आलेलं आहे. तर त्याच्यामुळे तो डिमॉनिटाईज झाला, आणि त्याच्यानंतर काही दिवसातच साधारण 15 दिवस किंवा साधारण 3 आठवड्याच्या दरम्यान गॅप झाला. तर म्हणजे ते डिमॉनिटाईज झालं, आणि त्याच्यानंतर 3 आठवड्यानंतर माझं हे चॅनलसुद्धा सस्पेंड केलं त्यांनी, कारण की त्यांना असं वाटलं हा जो चॅनल लिंक असतो आपला त्या चॅनलशी, म्हणजे 4 चॅनल आहेत जे एकमेकाशी लिंक आहेत, तर हा चॅनल पण त्याच्याशी लिंक होता. तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं हा चॅनल पण तशाच कॅटेगरीचा आहे, म्हणून त्यांनी हा चॅनलसुद्धा हे केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. याच व्यतिरिक्त अजून एक माझा चॅनल आहे जो म्हणजे वेगळा कंटेंट आहे, तो जरा एज्युकेशनलच आहे, तर ते सुद्धा सस्पेंड झालेलं आहे. आणि अजून एक आहे जे माझं फुल मॉनिटाईज झालेलं नाही, ते हाफ मॉनिटाईज झालेलं आहे, त्याच्यावर मी काही जास्त काम करत नाही आहे, तर ते सुद्धा सस्पेंड झालेलं आहे. फक्त हे 2 चॅनल होते, ते मी त्याच्याहून पैसे कमवत होती, पण आता असं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे माझा मूड गेला होता ब्लॉग बनवण्याचा, पण म्हटलं चला थांबून उपयोग नाही आहे. मी अपील पण केला होता, पण अपील पण माझा रिजेक्ट झालेला आहे, कारण की त्यांनी सांगितले पहिला जो माझा डिमॉनिटाईज झालेला चॅनल आहे ना, त्याला तुम्ही व्यवस्थित करा, म्हणजे त्याला चालू करून घ्या, त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या असं सांगितलं. आता जोपर्यंत तो चालू होत नाही तोपर्यंत याचं सस्पेंड म्हणजे निघणार आहे. आणि आता याच्यामध्ये सुद्धा मला पुन्हा तो 4000 वॉच टाईम करूनच रिअप्लाय करावं लागेल, तेव्हा याचं सस्पेंड झालेलं जो चॅनल तेव्हा परत आपलं पैसे कमवण्यासाठी रेडी राहील. आणि दुसरासुद्धा माझा, पण ह्या चॅनलपेक्षा जास्त माझं त्या चॅनलवर काम पण असायचं, आणि त्याच्यावर माझं जास्त डॉलर बनायचे याच्यापेक्षा. ब्लॉग चॅनलमध्ये जास्त डॉलर असे बनत नाही. तुम्ही जर प्रमोशन करत असाल किंवा अफिलिएट मार्केटिंग करत असाल किंवा अजून काही करत असाल, तर तुम्ही मेंबरशिप वगैरे असं असेल तर तुम्ही जास्त कमवू शकता. पण नुसते ब्लॉगमधून आपण जास्त पैसे नाही कमवू शकत, खूप कमी रेट दिले जातात, आणि जर तुम्हाला व्ह्यू कमी येत असतील ना, तर मग तुमचे लवकर डॉलर बनत पण नाहीत. जर तुमचे व्ह्यूज चांगले असतील तर तुमचे डॉलर फास्ट बनतात, अन्यथा नाही. तर असं आहे. तर चला, असो आपले ब्लॉग कसेही असो, म्हणजे डेली आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की जेव्हा 3 महिने होईल तेव्हा आपण परत प्रयत्न करूया मॉनिटाईज करण्याचा. आणि मग त्याच्यामुळे कसं आपण जेव्हा प्रॉडक्ट ट्रॅक वगैरे करतो तर त्याचं पण कमिशन भेटतं, तर त्याच्यातूनसुद्धा आपल्याला इन्कम करता येते. पण आता मग प्रॉडक्ट पण टॅग करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही, त्याच्यावर फक्त काम करत राहायचं जोपर्यंत आपलं मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत. तर चला, ब्लॉगला तर सुरुवात केलेली आहे, आता मी नाश्ता करून घेते.